वाल्मिक कराड हे अतिशय गंभीर प्रकरण आहे। मी काल एका टीव्हीला भाषण म्हणजे मुलाखत देताना सांगितलेलं आहे की वाल्मिक कराड यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात गँग्स तयार करण्याचं काम गेल्या 5 वर्षामध्ये केलेले आणि ह्या गँग सर्वच्या सर्व मोहकाच्या अंतर्गत मग राखेची गँग, वाळूची गँग, तुम्हाला सांगतो डीपीडीसीची गँग, आणखी यांचे वेगवेगळे फार धंदे आहेत, बरेचसे एजन्सी आहेत, त्याच्या वसुलीच्या गँग, या जेवढ्या गँग आहेत या सगळ्याच्या सगळ्या मोकामध्ये जर नाही घातल्या तर भविष्यामध्ये हे जे तिकडे तिहार जेलमध्ये जे होतंय, मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही, परंतु अगदी मुंबईच्या सलमान खानपर्यंत जे येते तसा काहीसा प्रकार या गँगकडून होऊ शकतो, हे मी जबाबदारीनं बोलतो। पैकी सहभाग आहे वाल्मिक कराड यांचा, कारण ज्या बँका बुडाल्या आणि बुडाल्याच्या नंतर ज्या वेळेस पोलीस तपास केले, एक खाडे नावाचा पोलीस अधिकारी त्याच्या घरी 1.5 कोटी रुपये सापडले आणि माझी अशीही माहिती आहे की एका मल्टीस्टेट कॉपरेटिव्हला दम देऊन 2 कोटीची का काय गाडी आहे, एक गाडीचं नाव डिफेंडर गाडी वाल्मिक कराड यांनी त्यांच्याकडनं दमबाजी करून घेतली आणि या अशा पैसे देणे घेण्यामुळं जी ॲक्शन या पैसे बुडवणाऱ्यांच्या विरोधात व्हायला पाहिजे होती, पैसे बुडवणं म्हणजे लोकांच्या बरोबर राहायच्या ऐवजी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे दोघंही कोणाच्या बाजूने उभे राहिले, बुडवणाऱ्यांच्या, हे सिद्ध झालेलं आहे। डिफेंडर गाडी घेणं, 1.5 कोटी रुपये त्या खाडे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याकडे सापडले, तर त्याला वाचवायला वाल्मिक कराड होते। म्हणजे वाल्मिक कराड हा कोणाचा चोराचा, दरोडेखोरांचा आणि याचा सगळ्यांचा साथीदार आहे। आणि मी उद्या किंवा परवा जिथे कुठं मोर्चा असेल त्या मोर्चामध्ये 100% ह्यांच्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्याची आकडेवारी 2 दिवसामध्ये सादर करतो।